नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. उभाटा पक्षाविरोधात भाजप अधिक आक्रमक होणार आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची रणनीती आखण्यात आली असून मुंबईसह कोकणात सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. उभाटातील नाराजांना भाजपमध्ये आणण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आमदारांचे प्रश्न फडणवीस मार्गी लावणार आहेत. भाजप आमदारांच्या निवेदनांवर चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा असणार आहे. 20 ऑगस्टला राहुल गांधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 ऑगस्टला वायनाडला जाण्याची शक्यता आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर मोदी वायनाडमधील दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीकडून नवीन गाणं लॉन्च करण्यात आलंय. काम करत आलोय, काम करत राहू अशी नवी टॅगलाईन या गाण्यातून स्पष्ट करण्यात आली आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी थेट रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधलाय. योजनेचं ब्रँडिंग करण्यासाठी गुलाबी रंगाने बस सजवण्यात आली असून बसवर लक्षवेधी फोटो हे लावण्यात आले आहेत. यात्रेद्वारे सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. विरोधकांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, विरोधकांना टीका करायची ती करू द्या असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणणार असा निर्धार अजित पवारांनी केलाय. प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील, मात्र जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी आहे असं अजित पवार यांनी सांगितलंय. राज ठाकरे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मतदारसंघाचा आढावा घेऊन राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी राज ठाकरेंनी नांदेडच्या गुरुद्वाराला भेट दिली. यावेळेस राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काल विश्रामगृहातून बाहेर निघताना राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. सोलापुरामध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली पार पडली. आज सांगलीत मनोज जरांगेंची शांतता रॅली असणार आहे. मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाईक रॅलीही निघणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार शुद्ध फसवणूक करत आहे. शांतता रॅलीमध्ये त्यांना धिंगाणा घालायचा आहे असा आरोप जरांगेंनी केलाय. पण मराठा बांधवांनी संयम ठेवून राहावं असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय. देवेंद्र फडणवीस आता टोळ्या निर्माण करतायत, त्यांच्याकडून मला घेरण्याचं काम सुरू आहे असा घणाघात मनोज जरांगेंनी केलाय. फडणवीसांचं जातीच्या विरोधात काम सुरू आहे अशी टीका देखील जरांगेंनी केली आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, पण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर जरांगे प्रश्न का विचारत नाहीत असा खोचक सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. तर जरांगे आणि महाविकास आघाडीचं साठलोट तर नाही ना, त्यामुळे जरांगेंनी त्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लाड यांनी केली आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसर इथल्या अधिवेशनात जरांगे पाटील यांच्या मागणी विरोधात हे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले आहेत. अधिवेशनात पारित केलेल्या सर्व 30 ठरावांबाबत सकारात्मक आहोत असं आश्वासन शिवसेनेचे नेते किरण पांडव यांनी दिलंय. नागपुरातून निघालेली मंडळ यात्रा गोंदियामध्ये दाखल झाली आहे. ओबीसी संघटनांच्या वतीनं गोंदिया शहरातील फुलचूळ नाका इथं यात्रेचं स्वागत करण्यात आलं. यात्रेच्या समारोप कार्यक्रमामध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे अशी मागणी समस्त ओबीसी बांधवांनी केली आहे. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी आमदार बच्चू कडू उद्या छत्रपती संभाजीनगरामध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये जवळपास 3 लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी मोर्चा थांबवण्याचं धाडस करू नये, आम्ही परवानगी नाकारली तरी सुद्धा मोर्चा काढणारच असा थेट इशाराच यावेळेस बच्चू कडू यांनी दिला आहे. अशोक चव्हाणांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय डीपी सावंत यांनी नांदेडमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये मोठा धक्का समजला जातोय. छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा या भागामध्ये राहणाऱ्या
जगदीश सूर भैया या व्यक्तीनं भाजप आमदार नारायण कुचे आणि बंधू देविदास कुचे यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पतसंस्थेत कर्ज घेतल्यानं धमकावल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे। राजकीय द्वेषापोटी माझी बदनामी सुरू असल्याचं स्पष्टीकरण नारायण कुचे यांनी दिलंय। तसंच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित चिठ्ठीची सखोल चौकशी करून त्यावर कारवाई करण्याची मागणीही भाजप आमदार नारायण कुचे यांनी केली आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आदित्य फत्तेपूरकर यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करत संधी देण्याची मागणी केली आहे। युवक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज करत कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे। अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। यावेळी राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोंदिया विधानसभेत मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत। धाराशिव लोकसभेतील ठाकरे गटाचे विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 32 जणांविरोधात अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे। संजय राऊतांबाबत बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी सुनावणीला गैरहजर राहिल्यानं माझगाव कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे। नांदेडमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये जोरदार वादावादी झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये यावरून BR कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बाचाबाची झाली आहे। भाजपच्या केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। स्वाभिमान गमावल्याचे सोपे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत। भाजप आणि शिवसेना यांची वैचारिक युती होती, मात्र सत्ता आणि मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडत काँग्रेससोबत ठाकरेंनी युती केली असा हल्लाबोल त्यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा सादर करण्यात येणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तर विधानसभा निवडणुकांचं जागावाटप ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंतिम केलं जाईल असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले। दिल्लीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसह आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। त्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये महाराष्ट्र निवडणुकीचा रोडमॅप ठरवण्यात आल्याची माहिती समोर येते। जागावाटपापासून ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापर्यंत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली असून निर्णयावर सर्वांचं एकमत झालंय। कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवनाच्या मुख्य दारावरती विरोध प्रदर्शन केलंय। कांद्याचे दर वाढवण्यात यावे अशा घोषणा यावेळेस करण्यात आल्या। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून निलेश लंके, रजनी पाटील, धैर्यशील माने हे खासदार सहभागी झाले होते। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर करण्यात आलं असून RBI कडून रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत। रेपो रेट 6.5% राहणार आहे। वक्फ बोर्डातील सुधारणांसंदर्भात सरकारच्या विधेयकाची प्रत आज संसदेत मांडली जाणार आहे। यावेळेस विधेयक मांडण्यात काँग्रेस विरोध करणार असून हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची काँग्रेसची मागणी असणार आहे। पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन झालंय। वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बुद्धदेव भट्टाचार्य हे बऱ्याच काळ आजाराशी झुंज देत होते। त्यांच्या निधनानंतर राजकीय विश्वातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये महिनाभरात केलेल्या झडाझडतीत तब्बल 46 मोबाईल सापडलेत। त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। यापूर्वी सुद्धा मोबाईल सापडल्यानं 12 जणांचं निलंबन आणि एकाला बडतर्फ करण्यात आलं होतं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दिला आहे। गुजरात ATSनं भिवंडीत छापेमारी केली आहे। तब्बल 800 कोटींचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। गुजरात ATS कडून 2 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। दादर सुटकेस हत्या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय। मयत अर्शदच्या बायकोचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले। रुक्सानाला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला। त्यानंतर 2 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं। घटनास्थळी भेट दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज या प्रकरणी महत्त्वाची बैठक बोलावली आहे।
उरणची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील सीवूड्समध्ये आणखी एका 19 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मुलीला दगडाला बांधून बेलापूर खाडीमध्ये बुडवून आरोपी मुलानं देखील पाण्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. नवी मुंबईतील ऐरोली परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एसटीचा अपघात झालाय. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट डिव्हायडरवर धडकली आहे. बसमधील 45 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जळगावातील मलकापूरहून विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसचं एक चाक निखळलं. त्यानंतर काही क्षणात दुसरं टायर सुद्धा फुटला. मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 77 प्रवाशांचे प्राण वाचले. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेल परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय. विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण असून अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय. पुणे विमानतळावरती स्वप्नीलचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्याचा सत्कारही करण्यात आला. ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनं मोठा निर्णय घेत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. मी हरले, कुस्ती जिंकली, आता माझ्यात ताकद नाही, सर्वांची ऋणी राहीन, मला माफ करा, अशी पोस्ट करत विनेश फोगाटनं कुस्तीला अलविदा म्हटलंय. कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याच्या विरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये दाद मागितली आहे. या संदर्भात आज CAS कडून अंतरिम निर्णय येणं अपेक्षित आहे. दुपारच्या सुमारास या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. हरियाणाची शूर मुलगी विनेश फोगाटनं ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे भारतात तिचं स्वागत पदक विजेत्याप्रमाणेच होईल. तिला तोच मान आणि सुविधा दिल्या जातील, असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केलंय. दरम्यान विनेशकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानं देखील एक्सपोज करत मोठं विधान केलंय. विनेश, तू हरली नाहीस तर तुला हरवण्यात आलं. तू आमच्यासाठी नेहमीच विजेती आहेस. तू भारताची कन्या आहेस, भारताची शान आहेस, असं ट्विट जे आहे ते बजरंग पुनिया यांनी केलंय. आज भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची फायनल असणार आहे. नीरजकडून संपूर्ण देशाला पुन्हा एकदा गोल्डची अपेक्षा आहे. नीरज चोप्राकडून पदकाच्या अपेक्षा या उंचावल्या आहेत. सिंधुदुर्ग पुणे या मार्गासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयानं अखेर परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वीकेंडला सिंधुदुर्ग पुणे ही विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळानं 1 लाख मराठा उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण केलाय. त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल साताऱ्यात उद्या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. पालखेड धरणातून मनमाड येवल्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळे पाणी टंचाईनं ग्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. तर बुलेटिनमध्ये इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.